जो मिलाच्या मागच्या भागामध्ये मोलकरीण दादी माँ बडे भैया आ रहे हैं. ते ऐकून सगळ्यांनाच हळहळ वाटली. ते आता मोठ्या संकटात सापडले आहेत. पुढचा भाग. आपल्या मोलकरणीने आत्ता दिलेली माहिती ऐकून सगळ्यांनी एकमेकींकडे पाहिले. आकाश पळत सुटला आणि पाठोपाठ रायजादा कुटुंब आले. शांतीवनच्या आत एक 30 वर्षांचा माणूस चालताना दिसल्याने ते गुरफटले. वांता काळ्या रंगाचा सूट घातलेला, काचेच्या गॉगलमध्ये थंड डोळे झाकलेले आणि डोके उंच धरून अर्णव सिंह रैजादा लांब पल्ले घेत चालला. त्याची मुद्रा शक्ती, शक्ती आणि शक्ती ओरडली. त्याला पाहून दादी रडून हसले. तर इतरांनी एकमेकांकडे बघून उसासा टाकला. समोरून चालत आलेल्या देखण्या माणसाकडे बघून शीतलने श्वास घेतला. तो थेट दादीकडे गेला आणि तिच्या रडण्याकडे पाहून भुसभुशीत झाला. तो तिच्या पायाला स्पर्श करत खाली वाकतो. दादीने त्याच्या डोक्याला हात लावून मनापासून आशीर्वाद दिला. इतक्यात आकाशने बोलावलेले डॉक्टर आत आले. आकाशये डॉक्टर. अर्णव काय चाललंय नानी? सर्व काही ठीक आहे का? तू ठीक आहे ना? दादी अश्रूंनी इकडे तिकडे पाहत होते. दादी छोटे. अर्णव काय झालं? दादी छोटे चल माझ्यासोबत. अर्णव दादीसोबत चालत कुशी पडलेल्या खोलीच्या आत गेला. शशी आणि लावण्य कोप्यात उभे राहून त्यांच्या कुशीसाठी रडत होते. अर्णवने सजलेल्या मुलीकडे नवरीसारखे पाहिले. अर्णव आता पूर्ण चिडला होता. आज त्यांच्या लहान भावाचे लग्न असल्याची माहिती त्यांना मिळाली. पण संपूर्ण घर उदास का आहे? दादी ती वधू आहे. ती छोटेवर चालत नाही. अर्णवने डॉक्टरकडे पाहिले. काय झाले डॉक्टर? डॉक्टर माहित नाही सर. तिचे बीपी कमी आहे. कदाचित त्यामुळेच असेल. अर्णवने विचार केला. ती तासनतास उठत नाही आणि लो बीपी हे एकच कारण असू शकत नाही. अर्णव तिचे रक्ताचे नमुने गोळा करा आणि त्याची मध्ये तपासणी करा. ती का उठ नाही हे मला जाणून घ्यायचे आहे. डॉक्टर मी तिचे सॅम्पल आधीच घेतले आहेत. ते करणार. काळजी करू नका. अर्णव धन्यवाद. तो मग दादीकडे वळला. नानी काळजी करू नका. ती उठेल. दादी ओरडले. छोटे. अर्णव नानी, तिला या लग्नाच्या दबावामुळे आणि सगळ्याचा ताण येत असेल. काळजी करू नका. आणि मामा, तू टेन्शन का दिसत आहेस? मामा मी छोटे कसे नाही. तुझ्या मामीने आम्हा सगळ्यांना शर्मेने मान खाली घालायला लावली. अर्णव एकही कोडेन खेळता कोणी मला संपूर्ण गोष्ट सांगेल का? मामाने सगळा प्रकार सांगितला आणि ते ऐकून अर्णव भुसभुशीत झाला. त्याचा राग अजिबात वाढला नाही आणि त्याने वंशाकडे टक लावून पाहिलं, जे डोळे मिटले नाहीत. कुशीची दादी आता आमच्या बिट्याचं काय होणार? सगळ्यांना तिच्या लग्नाबद्दल विचारल्यावर आम्ही कसं उत्तर देणार? दादी खोल विचारात पडले. तिने हे लक्षण मानले पाहिजे का? इतक्या दिवसांनी तिचा नातू नेमक्या वेळी या घरात आला आहे. देव्यानी अर्णवचा हात धरून बाहेर गेली. छोटे, माझ्यावर एक उपकार करशील का? कुशीशी लग्न करशील का? अर्णवने तिच्या रुंद डोळ्यांकडे पाहिले. नानीला बडबड करू नकोस. दादी मी नाही. कृपया तिच्या बिटवाशी लग्न कर. अर्णव नानी मला या मूर्खपणात ओढण्याची हिम्मत करू नकोस. मी सांगतोय. ही तुम्हा लोकांची चूक आहे आणि त्यासाठी मला काही करायला सांगू नका. दादीने तिच्यासमोर हात जोडले आणि त्याला धक्का देत विनंती केली. प्लीज छोटे. अर्णव नानी, हा काही खेळ नाही की तू मला तिच्या पतीची भूमिका करायला सांगत आहेस. असे होणार नाही. हे सरळ तुमच्या डोक्यात घ्या.
देवयानीने त्याच्याकडे पाहिलं आणि सर्व ज्ञातज्ञात देवांची प्रार्थना करत तिने आपल्या नातवाची चुकीची मज्जा खेचण्याचे धाडस केले. देवयानी छोटे, कुशी त्याच स्थानावर उभी आहे जिथे तुझी आई वर्षापूर्वी उभी होती. पण अरविंद मलिक ज्या स्थितीत उभा होता, तिथे तुम्ही उभे राहावे असे मला वाटत नाही. ते ऐकताच अर्णवचे डोळे रागाने लाल झाले. देवयानी त्याला पाहून गुंग झाली. त्या दिवशी माझ्या मुलीसाठी कोणीही उभे राहिले नाही. मी तुम्हाला विनंती करतो की या निष्पाप मुलीशी असे करू नका. त्याचा परिणाम म्हणून काय झाले ते तुम्हाला माहिती आहे. आमच्या कुटुंबामुळे या मुलीचे असेच होऊ देऊ नका. ती निर्दोष आहे आणि आमच्या कुटुंबामुळे तिचा जीव धोक्यात आला आहे. अर्णवने मुठी घट्ट पकडली तर मामा आणि आकाश हे ऐकून श्वास सोडले. अर्णवच्या डोळ्यात पाणी तरले होते. आईला परत आणता आल्याने त्याने दात घासले. आईला मदत करता तो किती असहाय्यपणे उभा राहिला हे तो विसरू शकत नाही. लाख तुकडे झालेल्या आपल्या आईसाठी त्याने उभे राहावे अशी अपेक्षा त्याच्या वडिलांवर किती आशा होती. देवयानीला माहीत होते की तिने अर्णवला कशात ढकलले आहे, पण या परिस्थितीत ती आणू शकेल असा हा सर्वोत्तम उपाय आहे. ती आतून थरथर कापत असली तरी लगेचच लग्न करण्याच्या तिच्या निर्णयावर ती ठाम होती. तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला. त्याने तिचे हात हलकेच ढकलले आणि तिच्याकडे बोट दाखवून तिला दूर राहण्यास सांगितले. देवयानी पुढे गेल्यावर त्याने आपले तळवे दाखवले. अर्णव मुझे मंजूर है. देवयानी रडून हसली आणि आत गेली. कुशीने डोळे उघडले आणि शशीच्या मिठीत असल्याचे तिला दिसत होते. रडणाया बापाकडे आणि लावणीकडे बघून ती गोंधळली. कुशी बाबा. शशीश. घाल बेटा. स्वतःला ताण देऊ नका. आता तिच्या शरीरात होत असलेल्या बदलांचा सामना करता ती रडली. शशी तू उठू शकतोस का बिटिया? आम्हाला घरी जावे लागेल. लावण्या प्लीज मला मदत कर. कुशीने सगळ्यांना पाहिलं आणि तिची नजर तिच्या वडिलांकडे गेली. ती काहीच विचार करू शकत नव्हती. देवयानी. शशी बेटा, मला तुमच्या सगळ्यांशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे. शशी बोलण्यासारखे काही राहिले नाही. मी माझ्या मुलीसोबत जात आहे. देवयानी प्लीज मला माझी चूक सुधारण्याची संधी द्या. शशी उसासा टाकून उभा राहिला. एक मिनिट कुशी थांब. मी परत येईन. शशी बाहेर गेला आणि इतर त्याच्या मागे गेले. देवयानी जे काही घडले त्याबद्दल मला खूप खेद वाटतो. शशी तुझं सॉरी काही दुरुस्त होणार नाहीये. जर तुमचा दिल एक वडील म्हणून सर्व काही सुरू केले आहे, तुमच्याकडे सर्व काही थांबवण्याची शक्ती होती. पण तू गप्प बसलास आणि सर्व काही होऊ दिले. देवयानी मला माहीत आहे आता काहीही बदलू शकत नाही. तसेच माझ्या सॉरीचा तुमच्यासाठी काहीही अर्थ नाही. पण मी तुझ्या मुलीच्या आयुष्यासाठी उपाय करू शकतो. शशी भुसभुशीत. काय? हे घर. देवयानी तू तुझ्या मुलीला दिल म्हणून पाठवशील का? शीतलने विचार केला. हे कुटुंब माझे आणि वंशचे लग्न रद्द करून पुन्हा कुशीशी लग्न करतील का? म्हणजे आमचे सर्व प्रयत्न वाया गेले. शशी काय बोलताय? देवयानी तू तुझी मुलगी माझ्या मोठ्या नातवाला देणार का? शशी हसला आणि टाळ्या वाजवल्या. वाह, काय उपाय केला आहेस? माझ्या मुलीचे आयुष्य तुमच्यासाठी विनोद आहे का? देवयानीने होकारार्थी मान हलवली आणि मामाने रागाने मनोरमाकडेच करा मारल्या. देवयानी मला माहीत आहे की तू आम्हा सर्वांवर खूप रागावला आहेस. पण माझ्यावर विश्वास ठेवा. तुमची मुलगी सुरक्षित हातात असेल. शशी तुम्ही माझा विश्वास गमावला आहे. माझी
देवयानीने पराभूत उसासा टाकला आणि मदतीसाठी शशीच्या आईकडे पाहिले. कुशीची दादी शशी बिटवा. मला वाटते देवयानी जी बरोबर आहे. आपण ते स्वीकारले पाहिजे. शशी तुम्ही सगळे वेडे झाले आहात मी सांगतोय. सबके सब पागल होगी. कुशीची दादी पुरे. ती आपले आयुष्य शांतपणे जगत होती. तूच तिला या लग्नात ढकलले आहेस. आता तुझ्या पत्नी आणि मुलीमुळे माझ्या कुशीच्या आयुष्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मी तिचे आयुष्य कधीच खराब होऊ देणार नाही. शशी बिटवा. तुम्हे गरिमा की कसम. शशी ऊर्जा वाया घालवू नकोस. या जगात हयात नसलेल्या गरिमासाठी मी माझ्या मुलीचा जीव कधीच पणाला लावणार नाही. ती इथे असली तरी ती मला अशा गोष्टी करायला सांगणार नाही. कुशीच्या दादीने त्याच्याकडे आश्चर्याने पाहिले. कुशीची दादी कुशीच्या आयुष्यासाठी काही ठरवण्याचा अधिकार मला नाही का? शशी तसं काही नाही मा. कुशीची दादी मग काय म्हणताय ते ऐक. तुझ्या आयुष्यात कुशी किती महत्वाची आहे हे मी समजू शकतो. पण एकदा तिच्या आयुष्याचा विचार करा. लोकांना हे सगळं कळलं तर तिच्याशी लग्न कोण करणार? तिचे नाव आणि प्रतिष्ठा खराब होईल. जरी कोणी तिच्याशी लग्न करण्यासाठी पुढे आले तरी ते तिच्या योग्यतेप्रमाणे तिचा आदर करणार नाहीत. कारण इतरांच्या मते काहीही झाले तरी लोकांना दोष फक्त मुलीचाच वाटतो. माझ्या कुशीला तिच्या आयुष्यात असा दिवस दिसावा असे मला कधीच वाटत नाही जिथे लोक तिची या सगळ्यामुळे टिंगल करतात. शशीने कुशीला सर्वांच्या कुरूपटक लावून पाहण्याची कल्पना केली. तो भयंकर अडकला होता. प्रसंगाच्या वळणावर स्तब्ध झालेली शीला. हे कसं घडेल माझी कुशीची दादी तू तोंड बंद कर. तिच्यासाठी निर्णय घेण्यासाठी कुशीचे वडील अजूनही जिवंत आहेत. कुशीच्या दादींनी काही मिनिटे बोलून त्यांना युतीचा स्वीकार करायला लावला. कुशीच्या दादीने स्वतः जाऊन कुशीला बाहेर काढले. दुसरीकडे रायजादाने अर्णवला वेदीवर बसवले. त्याचा चेहरा दगडासारखा कठीण होता. आईच्या चेहऱ्याने मन भरून आल्याने त्याच्या हृदयातून रक्तस्राव होत होता. मंडपात आणलेली कुशी अजूनही औषधाच्या प्रभावाखाली होती. ती सरळ विचार करू शकत नव्हती आणि तिला काही नीट दिसत नव्हते. दादी बोललेले सगळे शब्द तिला खूप दूरचे वाटत होते. आपल्या मुलीची अवस्था पाहून शशीला चाकूवर उभा राहिल्यासारखे वाटले. त्याने आपल्या कुशीसाठी अशा गोष्टी कधीच केल्या नाहीत. पंडितजींनी त्यांना बोलावून कन्यादान करण्यास सांगितले. तो कुशीच्या बाजूला बसला आणि तिचे हात अर्णवच्या हातात धरून पंडितजींच्या सांगण्याप्रमाणे केले. पंडितांनी वर्माला उभे राहण्यास सांगितले. कुशीला जमले नाही तर अर्णव उभा राहिला. शशीने तिला उभे राहण्यास मदत केली आणि तिला सुरक्षितपणे धरले. अर्णवने पहिल्यांदा तिच्याकडे सरळ पाहिलं. दुसरीकडे कुशीला माहिती मिळाली की तिचे लग्न वंशच्या मोठ्या चुलत भावासोबत होणार आहे. तिला तिच्या सद्यस्थितीत काहीही सांगता येत नव्हते किंवा तिचे मन काहीही प्रक्रिया करू शकत नव्हते. वंशासोबत तिचे लग्न ठरलेले असताना तिचे लग्न दुसऱ्यासोबत का होत आहे हे तिला समजत नव्हते. अर्णवने कुशीच्या गळ्यात वर्माला ठेवली आणि शशीने कुशीला वर्माला अर्णवच्या गळ्यात ठेवायला मदत केली. दोघांनाही पेढे घ्यायला सांगितले. अर्णवने कुशीचा हात धरला आणि हळूहळू चालायला लागला. अर्णवच्या मनात राग आणि वेदना भरल्या होत्या. त्याने स्वतःच्या कृतीवरही प्रक्रिया केली नाही. कुशीला पुढे चालायला सांगितल्यावर चक्कर आल्याने ती अडखळली. पण ती पडण्याआधीच अर्णवने तिला पकडले होते. कुशीने डोळे उघडले आणि पहिल्यांदाच त्याच्याकडे बारकाईने पाहिले आणि सरळ त्याच्या खोल डोळ्यात डोकावले.
अर्णवने तिला नीट उभे केले आणि त्यांनी फेरा घेऊन तिची मांग भरली. त्याला मंगळसूत्र बांधायला सांगितल्यावर दादीने आईचे मंगळसूत्र लांबवले तेव्हा अर्णवला धक्काच बसला. अर्णव हे काय नानी? दादी हे गळ्यात बांधा बिटवा. अर्णव तुला नाही वाटत तू तुझ्या मर्यादा ओलांडतो आहेस? दादी पण बिटवा. अर्णव माझ्या आईशी काही भावना जोडल्या गेल्या आहेत. जेव्हा कोणी त्याच्याशी खेळण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मी त्याचे कौतुक करणार नाही. मी लग्न करायचं मान्य केलं म्हणून तुम्ही माझ्या मार्गात जे काही टाकाल ते मी स्वीकारेन असा विचार करू नका. तो आपल्या नानीशी ज्या पद्धतीने बोलत होता ते पाहून सर्वांनाच धक्का बसला. शशीने आपल्या मुलीचे लग्न या माणसाशी करून देण्यास सहमती दर्शविल्याबद्दल स्वतःची थट्टा केली. पंडितजी ठीक आहे माझी अर्णव बिटवाने कुशी बिटियाची मांग भरली आहे आणि त्यामुळे त्यांना नवरा-बायको बनते. अर्णवने माला बाहेर काढली आणि उभा राहिला आणि कुशीला वेदीवर एकटी सोडून वरच्या मजल्यावर गेला. मनोहरने देवयानीच्या खांद्यावर हात ठेवला. मनोहर तो रागावलाय मा. काळजी करू नका. तो जवळ येईल. देवयानी शशी आणि त्याच्या आईकडे वळली तुझ्या मुलीची काळजी करू नकोस. आम्ही तिला आमच्या मुलीप्रमाणे सांभाळू. शशीने थोडं दूर उभ्या असलेल्या वंश आणि शीलकडे पाहिलं. शशी माझी मुलगी स्वतःची काळजी घेऊ शकते. आधार ही उसकी. पण लक्षात ठेवा मिसेस रायजादा, जर एखाद्या दिवशी माझी मुलगी तुमच्यामुळे रडली तर तुम्हाला माझ्यापेक्षा वाईट सामोरे जावे लागेल. कुशीकडे वळून काय बोलावे ते न कळत तो ओरडला. तो चालायला लागला आणि जेव्हा त्याने मनोहर आणि मनोरमाला ओलांडले तेव्हा तो 1 मिनिट थांबला आणि एक व्यंग्य हास्य दिले. शशी माझ्या शब्दांवर खून करा. एक दिवस तुम्हाला तुमच्या निवडीबद्दल पश्चाताप होईल. शीतल ही व्यक्ती नाही जी तुम्ही तुमच्या मुलाला शोधत आहात. शीला शशीजी, तुम्ही स्वतःच्या मुलीसाठी असे का बोलत आहात? शशी सत्य नेहमीच शीला दुखावते आणि एक दिवस सर्वांना ते समजेल. शीतलने त्याच्याकडे रागाने पाहिलं. हा पप्पा, त्या संपूर्ण जगात फक्त तुमची मुलगी कुशी चांगली व्यक्ती आहे, बाकी सर्व खूप वाईट आहेत. हे ना? शशी हा प्रश्न स्वतःला विचारा. जर तुम्ही तुमच्या स्वतःशी खरे असाल तर तुम्हाला समजेल की मी जे बोललो ते खरे आहे. आणि काळजी करू नकोस बेटा, कर्म कधीच कुणाला सोडत नाही. एक वडील म्हणून मी प्रार्थना करतो की सर्व काही हाताबाहेर जाण्याआधी तुम्हाला बोध व्हावा. हात जोडून मनोहरला नमस्कार केला आणि जड अंतःकरणाने रायजादा हवेलीतून बाहेर पडला. एकामागून एक पाहुणेही वधूवर अचानक बदलल्याने गोंधळातच बाहेर पडले. शीला शीतलला मिठी मारून ओरडली, शीतल बिटिया, पप्पांच्या बोलण्याची काळजी करू नकोस. सर्व घडामोडींमुळे तो फक्त अस्वस्थ आहे. नाहीतर तुझे पप्पा तुम्हा दोघांवर किती प्रेम करतात हे तुला माहीत आहे. हेच ना? शीतलने रडण्याचे नाटक करत मान हलवली. शीला चांगली मुलगी हो आणि तुझ्या ससुरालमधून चांगले नाव घे आणि कुशीला साथ द्या. मला माहीत आहे की तू तिच्यावर प्रेम करतोस आणि तिची काळजी घेशील. हे ना बेटा? शीतल, काळजी करू नकोस मा. मी काळजी घेईन दी. आई आणि मुलगी दोघी करत असलेले नाटक पाहून कुशीच्या दादीने मान हलवली. कुशीची दादी, कृपया कुशीची काळजी घ्या. देवयानी, तू काळजी करू नकोस. मी तिची काळजी घेईन. कुशीची दादी, मी तुझी रजा घेईन. देवयानीजी. सगळे गेल्यावर देवयानीने मनोरमाकडे पाहिले. देवयानी, तू मनोरमाच्या घाईचे परिणाम पाहिलेस का? आमच्या मुलांचे सर्व जीवन विस्कळीत झाले आहे. मनोरमा माजी.
देवयानीने मान हलवली आणि प्रसंगाच्या वळणावर अस्वस्थ होऊन आत गेली. पायलने कुशीला उभं राहायला मदत केली आणि हळूच तिला अर्णवच्या खोलीत जायला मदत केली. पायल, कुशीजी, आराम करा. आणि तुम्हाला काही हवे असल्यास कृपया मला कॉल करा. कुशीने फक्त मान हलवली. तिच्या नसा अजूनही तिच्याकडे असलेल्या औषधांच्या प्रभावाखाली होत्या. त्या निष्पाप मुलीबद्दल वाईट वाटून पायल बाहेर गेली. अर्णव गच्चीवर हात खिशात टाकत उभा होता आणि विशेष काही पाहत होता. त्याच्या त्वचेला स्पर्श करणारी थंड वाऱ्याची झुळूक त्याच्या आतल्या गोंधळाला शांत करण्यास मदत करत नव्हती. त्याच्या घशात एक ढेकूळ निर्माण झाल्याचे जाणवले. तो असा माणूस आहे ज्याला परिचयाची गरज नाही. AR ग्रुप ऑफ कंपनीचे मालक, एक यशस्वी व्यापारी आणि अब्जाधीश. आज तो जिथे उभा आहे तिथे पोहोचण्यासाठी त्याने पार केलेला मार्ग त्याच्यासाठी अजिबात सोपा नव्हता. त्याने त्याच्या व्यवसायाची सुरुवात अशा वेळी केली जिथं त्याच्या वयाचे लोक व्यवसायाच्या शुद्धलेखनाबाबत संभ्रमात असतात. वैयक्तिकरित्या, व्यावसायिकदृष्ट्या त्याने अनेक अपयश आणि अपमान पाहिले आहेत. प्रत्येक पावलावर पडून तो उभा राहिला आहे. 2 वर्षांच्या संघर्षानंतर त्याला विजयाची चव चाखण्याची छोटीशी संधी मिळाली. लहानपणापासूनच त्याला कापडाची आवड असल्याने त्याने AR फॅशन हाऊस सुरू केले. छोट्या छोट्या प्रकल्पांतून त्याने स्वतःला विकसित केले आणि प्रत्येक अपयशाला साचेबद्ध करून यशाकडे धावण्याची प्रेरणा दिली. आणि आज तो फॅशन इंडस्ट्रीचा मोस्ट वॉन्टेड डिझायनर आहे. त्याचे ग्राहक म्हणून अनेक सेलिब्रिटी आहेत. अनेक चित्रपट सेलिब्रिटींसोबत काम केल्यानंतर स्वतः देशातील सर्वात मोठा ब्रँड बनला आहे. त्याच्या फोनच्या मोठ्या आवाजाने शांतता भंगली आणि तो अमन त्याचा चांगला मित्र आणि मॅनेजर आहे हे पाहण्यासाठी त्याने फोन उचलला. त्याने कॉल अटेंड केला. हान अमान. अमन, शादी खत्म होगी. अर्णव गपचूप होगा सब कुछ बात. अर्णवचा अस्वस्थ स्वर अमनला जाणवला. काय झालं अर्णव? सगळं ठीक आहे ना? अर्णव, नानीने मला अमनशी लग्न करण्यासाठी ब्लॅकमेल केले. अमन, काय? अर्णवने सगळा प्रसंग सांगितला आणि प्रसंगाच्या वळणावर अमनला खूप राग आला. अर्णव, मला खूप वाईट वाटतंय अमन. मला इथे गुदमरत आहे. मी पण इथे का आलो? अमन, अरे अर्णव, आराम करा. जा आणि झोप. बाकी आपण नंतर पाहू शकतो. अर्णव, माझे ऐक. फक्त झोप. अर्णवने कॉल कट केला आणि स्वतःचे आणि त्याच्या कृतींचे विश्लेषण करत उभा राहिला. दुसऱ्या बाजूला मनोरमाने शीतलला वंशच्या खोलीत सोडले. मनोरमा, मला माहीत आहे ते तुमच्यासाठी धक्कादायक असेल. पण मला आशा आहे की तुम्ही जबाबदाऱ्या स्वीकारण्यासाठी पुरेसे परिपक्व आहात. शीतलजी. मनोरमा तिच्या गालावर थोपटली आणि तिला सोडून निघून गेली. शीतलने दार लावून घेत आश्चर्याने खोलीत इकडे तिकडे पाहिलं. शीतल, वा शीतल. तिने आजूबाजूला महागड्या वस्तू आणि सुंदर कपाट पाहिली. पलंग तिच्यापेक्षा खूप मऊ आणि गादीदार होता. खिडकी चकचकीत पडद्यांनी झाकलेली होती. तिने सजवलेल्या पलंगावर हात पाय पसरून उडी मारली. शीतल, सौ शीतल वंशसिंग रायजादा यांचे अभिनंदन. इतक्या श्रीमंत माणसाशी लग्न केल्याबद्दल ती वेड्यासारखी हसली. तिला आता ते मध्यमवर्गीय जीवन जगण्याची गरज नाही. ती कारने प्रवास करू शकते. तिच्यासाठी ब्रँडेड वस्तू असू शकतात. ती अनेकदा शॉपिंगला जाऊ शकते. हा विचार करूनच तिच्या हृदयाला उडी मारली. दारावर ठोठावल्याचा आवाज ऐकून ती उभी राहिली आणि सरळ झाली आणि रिकामा चेहरा करून दार उघडून तिचा बालिका बकरा पाहिला. म्हणजे तिचा नवरा वंशसिंग रायजादा.
त्याला आत सोडण्यासाठी ती बाजूला गेली. वंश आत गेला आणि दरवाजा लावून घेतला. वंश, मी फ्रेश होऊन येईन. शीतलने होकार दिला आणि तो फ्रेश होण्यासाठी वॉशरूममध्ये गेला. शीतलने तिचा जड बुरखा आणि सामान काढून बाजूला ठेवले आणि बेडवर झोपवले. वंश ड्रेस बदलून बाहेर आला आणि शांतपणे त्याच्या बाजूला बसला. अर्णवची खोली. आजारी वाटणारी कुशी फारसा विचार न करता पलंगावर पडली आणि क्षणभरही झोपली. तिला गाढ झोपेत पाहण्यासाठी अर्णव 1 तास गच्चीवर घालवल्यानंतर त्यांच्या खोलीत गेला. त्याने उसासा टाकला आणि रिक्लायनरवर पालथा घातला. सध्या काहीही विचार करायला तो थकला होता. आणि रात्र निघून गेली आणि एक उज्ज्वल सकाळ झाली. कुशीला डोके जड वाटून जाग आली आणि आजूबाजूचे वातावरण पाहून गोंधळून गेली. ती पूर्णपणे जंत झाली होती आणि सरळ विचार करू शकत नव्हती. काल घडलेलं सगळं तिच्यासाठी स्वप्नवत होतं. तिचा वर बदलला आहे या व्यतिरिक्त तिला काहीही स्पष्ट आठवत नव्हते. काय झाले आणि तिने वंशशी लग्न का केले नाही याने तिची डोकेदुखी वाढली. प्रसंगाच्या वळणावर तिला रडावंसं वाटलं. तिला आशा होती की हे एक स्वप्न असेल, पण प्रत्यक्षात झोपलेल्या अर्णवच्या रूपात तिचे 32 दात दाखवून हसले. ती उभी राहिली आणि धावत त्या खोलीत गेली जिथे ती काल तयार झाली आणि सामानातून तिचा फोन काढला. तिने आधी वडिलांचा नंबर डायल करायचा विचार केला, पण तिने आपला निर्णय बदलला आणि लावण्यासाठी डायल केला. कुशीचा नंबर पाहून आश्चर्यचकित झालेल्या लावण्याने हजेरी लावली. लावण्य. कुशी. कुशी. लावण्य, तू इथे येशील का? कुशीचे रडणे ऐकून लावण्य सावध झाली. कुशी, काय झाले? तुला कोणी काही बोललं का? कुशी, प्लीज इकडे ये. लावण्य. लावण्य, मी अर्ध्या तासात तुझ्या घरी येईन. काळजी करू नका. कुशीने फोन ठेवला आणि तिचा ड्रेस आणि दागिने काढण्यासाठी वॉशरूममध्ये गेली. तिच्यासोबत काय घडले आहे हे समजून घेण्याचा प्रयत्न करताना ती शॉवरखाली उभी राहिली. काही मिनिटांनी तिने स्वतःला साध्या सुती अनारकली सूटमध्ये बदलले आणि बाहेर आली. तोपर्यंत लावण्य आली आणि एका मोलकरणीला विचारून ती कुशी असलेल्या खोलीत गेली. जीर्ण झालेली आणि तुटलेली कुशी पाहून तिला अश्रू आले. ती तिच्या जवळ गेली आणि टॉवेल घेऊन ती केस पुसायला लागली. लावण्य, मी तुला किती वेळा सांगितले आहे की तुझे केस नीट कोरडे कर. शीतल कुशी पकडेल. कुशी शांतपणे बसून तिच्या डोळ्यात ताजे अश्रू आले. ती लावण्याच्या पोटावर टेकून तिलाही रडू लागली. कुशी, काय चाललंय? लावण्य, मला काही समजत नाही. लावण्याने तिच्या मैत्रिणीला मिठी मारली आणि तिच्या हातांना मिठी मारली. अशी कुशी नको होऊ प्लीज. कुशी, काल काय झालं ते सांग. लावण्याने काल जे काही घडले ते सांगून टाकले. ती कशी बेपत्ता झाली, कसा गोंधळ झाला, वंशचे शीतलशी लग्न कसे झाले, ती बेशुद्ध अवस्थेत कशी सापडली, अर्णव आणि कुशीच्या लग्नासाठी त्यांनी सर्वांना कसे पटवले. कुशीला धक्काच बसला. शीतलने वंशशी लग्न केले. लावण्य, हो. कुशीला अश्रू आले आणि तिने निरागसपणे विचारले. बाबा काही बोलले नाहीत? लावण्य, तो सगळ्यांना ओरडला, पण तुझ्या दादीने सगळे बोलून त्याला पटवले. कुशी, माझ्या आयुष्यात अशा गोष्टी का घडत आहेत? लावण्य, मला कळत नाही तुला काय बोलावं कुशी. पण लक्षात ठेवा, परिस्थिती कशीही असो, लावण्य नावाची तुझी एक मैत्रीण आहे. मी तुझ्यासोबत असेन. कुशी, मला इथे नकोय. लावण्य, त्या लोकांचा माझ्यावर विश्वास नव्हता. माझी पर्वा केली नाही. त्यांच्या मुलाचे लग्न व्हावे एवढीच त्यांची इच्छा आहे. माझे मतही महत्वाचे आहे असे त्यांना वाटले नाही. लावण्य, कुशी काय बोलताय?
हळूवारपणे विचार करा आणि निर्णय घ्या. रागात असताना निर्णय घेऊ नका. ते काही चांगले करणार नाही. कुशी अनोळखी व्यक्तीला मी माझा नवरा लावण्य म्हणून कसा स्वीकारू? मला पण माहीत नाही की मी कोणाशी लग्न केले. हे अगदी चकचकीत वाटतं. तिच्या मैत्रिणीला वाईट वाटणाऱ्या लावण्याला मिठी मारून ती जोरात ओरडली. लावण्य, कुशी, आराम करा. कुशी, मी नाही. मी या घरात राहत नाही आणि त्यांना माझ्याकडून जे काही करायचे आहे ते घ्या. मी या घरात राहू शकत नाही. तिचे बोलणे ऐकून लावण्याने उसासा टाकला. दुसऱ्या बाजूला शीतलला उठवण्याचा प्रयत्न करून वंश कंटाळला. ती मुलगी घोडे विकत झोपली होती. अर्धा तास प्रयत्न करूनही ती उठत नव्हती. शेवटी त्रास जाणवत ती हात पसरवत उठली. मम्मा, माझी कॉफी कुठे आहे? वंश ओरडला. शीतलने डोळे उघडले आणि ती कुठे आहे हे समजून बेडवरून उडी मारली. शीतल, सॉरी वंशजी. वाह, शांत कली होती. म्हणूनच मी जास्त झोपलो. नाहीतर सकाळी लवकर उठतो. वंश, ठीक आहे. जा आणि फ्रेश हो. शीतल, वो. माझ्याकडे बदलायला ड्रेस नाही. वंश, तुझ्या बहिणीला विचारा. शीतल, ती मला वंशजी देणार नाही. मी तिचा ड्रेस घातलेला तिला आवडत नाही. वंश भुसभुशीत झाला. मी आईला साडी द्यायला सांगेन. तुर्तास ते परिधान करा. मी तुला खरेदीला घेऊन जाईन. शीतल, ठीक आहे. टकटक झाली आणि वंशने दार उघडून पाहिले तर शीला बाहेर उभी होती. आईला पाहून शीतलने किंचाळली आणि धावत तिच्याकडे जाऊन तिला मिठी मारली. वंश तिला शीतलसोबत सोडून खाली निघून गेला. शीलाने दार लावून घेतले आणि आई आणि मुलगी दोघींनी हस्त उडी घेतली. शीतल, खूप खूप धन्यवाद मम्मा, मला या घरची बहू बनवल्याबद्दल. शीला, ठीक आहे माय बेबी. बघ, मी तुझ्यासाठी नवीन कपडे घेतले आहेत. शीतल, तूच परत घे. वंशजींनी सांगितले आहे की ते मला खरेदीला घेऊन जातील. जर त्याने हे पाहिले तर तो मला हे स्वतःच घालायला सांगेल. शीला हसली. अरे वाह, माझ्यासाठी पण थोडे कपडे आण. शीतल, ठीक आहे. शीला, ठीक आहे, जा आणि लवकर फ्रेश हो. रायजादांना प्रभावित करण्याची एकही संधी तुम्ही सोडू नका. शीतल, ठीक आहे. इथेच थांबा. शीतल धावतच वॉशरूममध्ये गेली आणि वॉशरूम पाहून ती पुन्हा घाबरली. ते खूप छान होते आणि आंघोळीसाठी स्वतंत्र केबिन आणि बाथटब देखील होता. ती उत्तेजित होऊन फ्रेश झाली आणि मनोरमाची साडी नेसून खाली गेली. शीतल आणि शीला त्या खोलीत गेल्या जिथे कुशी आणि लावण्य बरोबर होते. शीला, कुशी. कुशीने वरती शीतलला पाहिलं तर शीला तिच्या समोर उभी होती. शीलाच, तुझ्यासोबत जे काही झालं ते खूप वाईट होतं. असे घडायला नको होते. पण काय करू? तू खरोखरच एका गर्विष्ठ माणसाशी अडकला आहेस. तुझ्या पतीने तुला मंगळसूत्रही बांधले नाही. आता ह्याने कुशीला अजूनच धक्का बसला आणि तिने घुटमळणाऱ्या लावणीकडे पाहिले. शीला, तुला शांती मिळावी म्हणून मी देवाकडे प्रार्थना करेन. तसे मी तुझी रजा घेईन. वास्तविक शीतलच्या पतीने तिला सांगितले आहे की तो तिला शॉपिंगला घेऊन जाणार आहे. बाय. दोघी बाहेर गेल्यावर कुशी लावणीकडे वळली. कुशी, त्याने खरंच मंगळसूत्र बांधायला नकार दिला होता का? लावण्याने गळ घालून होकार दिला. कुशी खिन्नपणे हसली. कुशी, मग लग्नही झालं नाही. त्यामुळे मी हे घर सोडू शकतो. लावण्य काही बोलणारच होती तेव्हा एक मोलकरीण तिथे आली आणि खाली कुशीची वाट पाहत एक ज्वेलर असल्याची माहिती त्यांना दिली.
कुशी गोंधळून उभी राहिली माझ्यासाठी. मोलकरीण हा भाभीजी. दासीच्या रूपात वळण पाठवल्याबद्दल लावण्याने देवाचे आभार मानले. लावणे चल कुशीला बघू. कुशी उभी राहिली आणि तोंड धुवून खाली गेली आणि बघितले की सगळे तिच्यासारखे गोंधळलेले बसले आहे. धन्यवाद. कथेचा भाग 4 लवकरच येत आहे. सबस्क्राईब करून घ्या.